आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. तुम्हाला प्रश्न विचारते सर, तुम्ही तिकडे काय बघताय? कोणाला का मारलं एवढं? बोट पण लावलं नाही. आज आपला जात नाही कोणी दादा शिंदे पुणे ग्रामीण पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या प्रकरणी काही आरोपींना अटक केली होती. यामध्ये कर्जत आणि आष्टी येथील 3 जणांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी त्यांना आणण्यात आल्याची माहिती आरोपींच्या नातेवाईकांना समजली. यानंतर नातेवाईक मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी थेट पोलिसांनाच मारहाण केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी केला आहे. पोलिसांनी या 3घांनाही मारहाण केल्याचा गंभीर आरोप आदिवासी महिलांनी या ठिकाणी केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला आहे. पोराला एवढं मारलं पोराला. दुधाच्या कारात कोणता गुन्हा टाकलाय? किडनॅपिंगचा गुन्हा टाकलाय. हे ना पोराने मी रडू नको ना. रेडी झाली का तू? रेडी झाली का? पोराला एवढं मारलं की पोराला आधी बात बोलून देत नाही. तुला मारे का? तुला मारे का? टायमिंग टेबल एवढे मारले पोरं. आम्हाला परमिशन सुद्धा नाही बोलून द्यायला. एवढं काय केलं पोरांनी? हात पाड खुदा गाडे हात पाड एवढे मारले की त्याचा विषयच नाही. सुट्टी ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी गाडीला आणू नका. फुलाबाई फुलाबाई नाही मी उठे माझ्या पोरं करा सांगितलं पण आणलं माझ्या पोरं करा सांगितलं मला आणलेले माझ्या पोरं मारला आणले होते काय तर. अरे हुले तारे आंधळी मी नाही उठत म्हणजे नाही उठत मी इथून का उठणार मी? माझे पोरं मारला आणले काही तर मग मला सांगितलं की नाही मला कळलं पाहिजे तर माझे पोरं इथं आणले मला कसं कळलं नाही मला नाही कळलं मला सांगितलं नाही नाही सांगितलं माझे पोरं आणलेलं कशामुळे नाही आणलेलं सरक बाई तू माझं लिकून मारायला लागले सरक बाई तू गाडी जाऊन द्यायची त्याच गाडीत आले पोरं त्या गाडीत फुलाबाई कोणी बाजूला फुलाबाई माझे पोरं तू एक पूची काढली तुला तर डर वाटी जायची नबी मला कळलं पाहिजे माझे पोरं आणले हुजा ना नखी द्या आता काय कोणी होय कापू दे त्याला काय करत तेवढं काढ मी त्याच्यापाशी मी राहणार त्याच्यापाशी मी त्याच्यापाशी विषयाचा ऍक्सिडेंट झाला विषयाचे खाणे तू काय न केलाय ये हक की महीने तो शूटिंग काढी हिने शूटिंग काढी हसायला येते संध्याला हसायला येते पैसे खायला भेटतंय पैशाचा कटुडा भेटतंय म्हणून बादाची लेख त्यांच्या हाया लय पडत असते नादाचं पोरगं किडनॅप केलं
कुठं असते? कोर्टाची परमिशन आहे कोणती तुम्हाला मिनिटामध्ये शूटिंग काढ काढा सुरू गोळा ना पण नांगडा काय करतो तुम्हाला व्हिडिओ ना करता येत तुम्हाला व्हिडिओ नसतो तुम्ही यार का मला पहिला फोन काढलं का मी दोन जेलमध्ये जाते तुम्ही कोणी जाऊ नका कोणी टेन्शन घेऊ नका सरकारी कामात हात घालून मला जेलमध्ये घाला काय विषय नाही. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार संबंधित आरोपींच्या विरोधात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून तपासादरम्यान आणखीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र आता या कारवाईनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातून कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात नेमके कोणत्या आदेशाने आणण्यात आले. दरम्यान यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांना या महिलांनी आमच्या मुलांना आम्हाला पाहू द्या, आपण त्यांना मारहाण केली की नाही हे आमच्या डोळ्याने पाहू द्या, अशी मागणी देखील यावेळी केली. आम्हाला पोरं बघून द्या, तुम्हाला परमिशन कुणी दिली मारायची? पोरं बघू द्या ना आम्हाला, पोरं बघू द्या आम्हाला, पोरं बघायची आम्हाला. तुम्हाला परमिशन कोण दिली? परमिशन कोण दिली तुम्हाला? पण एवढं का मारून टाकायचं पोरांना? कोणी परमिशन दिली? तुम्ही शांत हे सगळे पोलीस बिना कामाचे मारणार आहे. आज पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकायचं. आज पोरांना का मारलं ह्यांनी? एवढं मारायचं पोरांना? एवढं मारायचं पोरांना एवढं मारायचं का? पोरं बघू द्या, पोरं फारच मारून टाकल्यात ह्यांनी. पोरं एवढे पोरं 18 महिने 18 वर्ष 2 महिन्याचे पोरं. हे शूटिंग काढणारे सरांनी मारले, शूटिंग काढणारे शिफारस करतात हे सगळं. मला ऐकत नाही, पोरगा मारून टाकलं मी. पोरगा मारला नाही, तुला माझं ऐकायचं का? शब्द पाळायचे मॅडम असं मारून तोडून नाही निर्णय लावायचा. आमचा शब्द काय लावला पोलिसांनी? व्यवस्थित बोलू, मला व्हिडिओ काढू दे. व्यवस्थित बोलू. व्यवस्थित बोल. थांब, व्यवस्थित बोल. तू थांब, रिलॅक्स मध्ये. तू रिलॅक्स थांब. दम घे, तू दम घे, येडा नको. थांब, दम घे. त्यावेळेस कुठे गेलते? मारून काय येणार आहे तुम्हाला? माझा नवरा जन्माच्या लोकांच्या हात पाय हे असं काय केलंय आमच्यापासून काय गुन्हा एकच गुन्हा एवढ्या गुन्ह्यामध्ये होते का तू आता सारी का मॅडम? तुमच्या हाताने आम्हाला फाशी द्या. काय चुकलं असेल द्या, तुमच्या हाताने द्या. तुमच्या हाताने फाशी द्या आम्हाला. द्या, तुमच्या हाताने फाशी द्या. आम्ही जर काही चुकत असलो ना तर आम्हाला फाशी द्या. पण असं का गुन्ह्यावर गुन्हे बी टाकते? एवढे पोरं मारायचे का?
एवढे पोरं मारायचे का? माझ्या पोराला एवढे मारायचे पोराला 2 वर्ष ऍक्सिडेंट झाला. किती वर्ष झालं? 2 वर्ष ऍक्सिडेंट झाला. एवढे मारायचे का पोराला? माझ्या पोराला माझा पोरगा हाय का असलं गुन्ह्यात? एवढे माझ्या पोराला का असं? माझा पोरगा चांगला हाय का? माझा पोरगा काय तुझ्या हात त्याचे पाय पडले? तू मग काय मी इथं सगळ्या रिपोर्ट मी काढलं माझ्या हातात. थोडं शांत बसशील का मग आता? पोरं एकदा बघू दे सेफ्टी आम्हाला आमच्या पोरं बघू दे मॅडम आमचं काहीच नाही आम्ही ना जेल मध्ये जायचं म्हणलं तरी जाणार आम्ही आमचा विषयच नाही मी तिथे करणार तर माझा विषय काय तू मला गरज नाहीये मला विषय मला दाखवलं पाहिजे मी लय ऐकलं 2 मिनिटं ऐकलं माझ्या लेकराचं लिहिलेली चित्रकथा केलेली लय चित्रकथा माझ्या लेकरांची केलेली त्यांनी अहो कसं करायचं खरं होतं मी करा ना माझा विषय मला दाखवला पाहिजे माझा विषय मला दाखवला पाहिजे कसं दम धरायचं आम्ही कसं दम धरू कसं दम धरायचं आम्ही कसं दम धरायचा कसं दम धरायचा मला सांगतो कसं दम धरायचा काय म्हणणार काय माझ्या पोरं म्हणणार तू भारती जा मात्र या गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींची चौकशी करताना त्यांच्या कायदेशीर अधिकाराचे पालन झाले आहे का हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आता या संपूर्ण प्रकरणात महिलांच्या आरोपांची चौकशी होणार का? आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली का? मिरजगाव आरोपींना आणण्याच्या मागे नेमका कोणता कायदेशीर आदेश होता? याबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका काय हे मात्र अद्याप समजले नसून आम्ही या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. यानंतर पोलीस विभागाची देखील याबाबत काय प्रतिक्रिया आहे हे आम्ही या ठिकाणी जाणून घेऊन ती सुद्धा प्रेक्षकांना दाखवणार आहोत. दरम्यान या ठिकाणी महिलांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप बोलताना केले आहेत. पाहूया यावेळी महिला आमच्या चॅनलसोबत बोलताना काय म्हणाल्या. माझा मुलगा 12वीला आहे सर. ह्या सरांनी काय केलं इथले माझ्या मुलाला ना किडनॅपचे केसात पुढं दरोड्याचे केसात माझं सर पोरग शाळेत आहे सद्गुरू कॉलेजला माझा मुलगा आहे सर. आज तर परत दरोडेखोर किंवा किडनॅपचे केस असेच टाकले तर माझ्या पोराचं भवितव्य काय आहे सर? पुढचं काय आहे का भविष्य? माझी एकच एक आईची कळकळीची विनंती की सुनेत्र पवार ताईजवळ किंवा फडणवीस साहेब माझा आवाज जात असेल तिथवर तर मला ह्या गोष्टीचा न्याय द्यावा माझ्या मुलाला सर. की माझे पुरं भविष्य पुरं करिअर बरबाद झालं सर माझ्या मुलाचं. कुठं न्याय द्यावा ह्यांनी सर. उगा माझ्या शाळेत नेलं सर ते माझ्या मुलाला. खरंच सर माझी कळकळीची विनंती माझा आवाज जात असेल ती फडणवीस साहेबापर्यंत सुनेत्र ताईपर्यंत तर माझ्या मुलाला न्याय द्यावा सर. माझ्या पुरं करिअर बरबाद झालं हो सर. काय करिअर भविष्यात राहिलंय माझ्या मुलाचं सर. हे चोरी कुठली झाली माहित नाही चोरी माहित नाही काही माहित नाही आम्हाला काही माहित नाही. पप्पू त्यावेळेस बाहेर होता सासरवाडीला होता आणि झंझाट सरांचं असं म्हणणं आहे की खैरे दादा ते घरी आले की पप्पू असा गेलाय कुठं फरार आहे. पप्पू त्यावेळेस त्याच्या कामात होता. तो पप्पू मीडियामध्ये होता म्हणजे कॅमेऱ्यात होता तरी ह्यांनी विश्वास धरला नाही. पप्पूच्या मागं ह्यांनी डिपार्टमेंट सोडलं. फुटेज काढून नेला घरी कॅमेरे लावलेले कारण गाडीमध्ये सुद्धा सेफ्टीसाठी माझ्या भावानी
आमच्या पारध्या लोकांमध्ये एकामेकीचं नाव घेतात, एकामेकीला कत्तलखाना करतात. या सेफ्टीसाठी माझ्या भावाने घरी कॅमेरे लावले, गाडीत कॅमेरे लावले आणि करायचं तर करायचं काय ते अजून समजत नाही. डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे, नाही तुम्ही कॅमेरे लावले काही गरज नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला पप्पू पाहिजे, पप्पू हजर पाहिजे. पप्पू त्यावेळेस बाहेर होता. ह्या झंझाट सरांनी काय केलं, पप्पूला LBC लावले. पप्पू बाहेर असताना दौंडचे पोलीस LBC सरांनी त्यांनी सांगितलं की पप्पूला फरार आहे, पप्पूला आपल्याला धरायचंय. त्यासाठी LBC वाले त्यांनी घरी लावल्याच्या नंतर कुणी कुणाचा विचार केला नाही. आता सगळ्या लेडीज घरी होत्या, पोरं छोटे छोटे घरी होते. त्यांनी पप्पूला विचारल्याच्या नंतर पप्पू, आम्ही म्हटलं पप्पू बाहेर आहे, आल्याच्या नंतर काय ते बोला नाही, ते म्हणजे पप्पूने असं केलेलं आहे. तर पप्पू कॅमेऱ्यात असताना सुद्धा पप्पूचं त्यांनी काही विचार न करता पप्पूला LBC वाले त्यांच्या मागं लावले. मी म्हटलं तुम्ही मागं लावायचा विषय नाही, पप्पूला मी हजर करते, पण झालं तर झालं काय नाही म्हणे आम्हाला पप्पू पाहिजे. पप्पू पाहिजेच्या नंतर पप्पूला धरलं त्यांनी. कुठे धरलं, पप्पू बर्थडेला बाहेर गेलेला होता, नाही आधी पोरं धरले. पप्पू बाहेर गेलेला होता. पप्पूला बाहेर गेल्याच्या नंतर ह्यांनी काय केलं, धरून आणलं पप्पूला धरून आणल्यावर 8 दिवस पप्पूला फिरवलं. 8 दिवस फिरवल्याच्या नंतर पप्पूला आम्हाला कुणाला माहिती केलं, आम्हाला वाटलं पप्पू बाहेर गेलेला, आम्ही त्याला जास्त विचारलं नाही. कारण पप्पूला धरलं बी यांनी, 8 दिवस फिरवलं आणि बाहेरून आम्हाला असं कळालं की पप्पूला पकडले. आज त्याला 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. पप्पूला मारहाण केली, पप्पूच्याच गाडीत फिरवलं, त्या गाडीतले कॅमेरे फोडले आणि ह्यांनी असं सांगितलं ह्या डिपार्टमेंटनी मिरज गावच्या की तो खूप वॉन्टेड आहे. तो वॉन्टेड कशासाठी आहे की काय गोष्टी झंझार सरांच्या आणि खैरे दादांच्या ऐकल्या नाही म्हणून झंझार सरांनी आणि खैरे दादांनी एवढी परमिशन दिली पुढच्या लोकांना. असं सांगितलं की पप्पू हे लय मोठा डॉन आहे, क्रिमिनल आहे. मग पप्पू क्रिमिनल असता तर 4 माणसात पप्पू वागला नसता. ह्या झंझार सरांनी काय केलं, सगळी हकीकत सांगितली की पप्पू असा डॉन आहे, असा क्रिमिनल आहे, त्याला आपल्याला असा गुन्ह्यात अडकायचंय. त्यासाठी डिपार्टमेंटने लावलंय. पप्पूला धरलेला 8 दिवस झालं, 10 दिवस फिरवलं आणि पप्पूला पूर्ण मारलं. त्याला त्याचीच गाडी घेतली, त्याच्या गाडीतले कॅमेरे फोडले, त्याच्या गाडीतले सगळं इथं नाश करून टाकला, त्याची गाडी इथं लावली आणि त्याला 10व्या दिवशी हजर केल्याच्या नंतर ह्यांचं असं म्हणणे आम्हाला काहीच माहित नाही. पहिला LBC वाले जर यायचे म्हटले कोणत्या गावात तर पहिलं पोलीस स्टेशनला विचारलं जातं की तुमचे लोक, इथून माहिती घेतली जाते पहिली की आम्हाला असं करायचंय. ह्यांचं असं म्हणणे आम्हाला काहीच माहित नाही. मग ह्यांना काहीच माहित नाही, ह्यांनी गुन्हे टाकायचा अधिकार दिला कुणी ह्यांना. मी ह्यांच्या इथं आल्याच्या नंतर आम्ही ह्यांना मागणी केली, सर असं आमचा पप्पू फरार आहे. ह्यांनी आम्हाला सांगितलं नाही, म्हणे पप्पूला धरलेलाच नाही, असंच नाही तसंच नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी खैरे दादांचं आणि झंझार सरांचं असं म्हणणे की धरलं जरी असं तुम्ही आम्हाला पप्पूनी केलेले सगळे कारनामे द्या, आम्हाला पप्पूनी केलेले सगळ्या चोरीचे पैसे, सोनार द्या. आता चोरी केलीच नाही, अहो चोरी केलेली माणूस बाहेर फरार राहतोय मान्य, पण पप्पू फरारच नव्हता ना. त्यांनी मला जर सांगितलं असतं मी पप्पूला आणलं असतं. ड्रग्सची केस मध्येच टाकली यांनी. ड्रग्स मध्ये पण काही इंजेक्शनचं नव्हतं. त्याची ऑर्डर पण आली, ती ऑर्डर घेऊन मी सरांपाशी आले. सरांचं असं म्हणणं आहे की हे कुणी दिली तुम्हाला ऑर्डर, असे जज कोणते आहे शहाणे की ह्याला लगेच जामीन करून टाकला, असं झंझार सरांचं म्हणणं आहे. झंझार सर म्हणले किती काय केलं तरी मी पप्पूला सुट्टी देणार नाही, पप्पूवर मी अनेक गुन्हे टाकणार. पप्पू पशी काय ह्यांचं मला माहित नाही, पप्पूला वॉन्टेड काय केला माहित नाही. त्यांचं फक्त असं म्हणणं आहे मिरज गावचा एक कोणता तरी चांगला सोनार द्या, नाहीतर आम्ही असं करू. खैरे दादांचं म्हणणं असं आहे की तुमच्या घरातली पूर्ण फॅमिली आम्ही नेणार आणि तेच केलं त्यांनी तेच केलं. आजपर्यंत ते सगळे छोटे छोटे 18 वर्षाचे पोरं, 18 वर्ष, एक 16 वर्षाचा मुलगा, एक 18 वर्षाचा मुलगा आणि एक 19 वर्षाचा मुलगा, हे छोटे छोटे सुद्धा एक खैरे दादांनी पुढच्या लोकांना सांगितलं की हे पण उचला, हे पण त्याच्यात आहेत, ह्या गुन्ह्यात हे पण लोक आहेत असं सांगून पोरांना पार दौंडला फरार केलं. आणि जे चोऱ्या करणार लोक आहेत त्यांच्याकडून परमिशन ह्यांनी घेतली. काय परमिशन घेतली की याच्यात कोण कोण आहे, म्हणजे जे चोऱ्या केल्या त्यांना सोडून दिलं. मला एकच सांगायचंय, माझे जे लहान मुलं आहेत वाढीव चाललेलं आहे, विनाकारण पोरांना त्रास देऊ राहिले तर महिना मनी ऑर्डर केली तर पोरांना मनी ऑर्डर होत नाही, असल्या सब ज्याला पुण्याच्या पाठवलंय. मग ह्यांचं म्हणणं काय की पोरं मारायचे म्हणणं तिथं आणून सकाळ त्यांना रिमाइंड काढले. एक म्हणणं आहे की आरोपी जर काढले आता कुठं येरवाडा, कुठे येरवाड्याहून पोरं आणायची आणि तरी आम्हाला कळवित नाही तर काय नाही तर की पोरं आणली तर असं तसं. इथं दुपारच्या पारला पोरं आणतात, तिथं हातात बदलतात. आता बदलण्यात हे काय मोबाईलमध्ये काही दिसतं, कुणी मेलेलं दिसतं, कुणी जेलमध्ये खाण्यासाठी मेलंय, कुणी कशासाठी मेलंय, कुणी बी आता मोबाईलमध्ये सगळं बघतंय ना, हाल करतात ना. मग असं आमच्या हात जीवाला वाटतंय
की आमचे बी कवळे पोरं आहेत, आमचे बी काही लई पुराटलेले नाहीत. जर एखादा मेलं गेलं तर काय करायचं? मेलं ते आमचं जाईल, त्यांचं काय जायचंय? त्यांचं काही जात नसतं, फक्त आमचा हा जाईल. आणि हा धंदा तर मागती म्हणले होते, मेल्या तुझा पप्या मेला तरी मेला असता, ती जेलमध्ये बसली असते सुटला असता. म्हणजे ही तर असं म्हणतात. आम्हाला आमची अशी चेष्टा काढतात की आम्हाला काय सांगायचं आता तुम्हाला, आमची मरायची अवस्था आहे. कॅमेरे बसले तर कॅमेरे कसे बास करा. 8-10 दिवसापूर्वी पप्याला कोर्टात उभा केलं. कोर्टात उभा केल्यानंतर पप्या काय म्हणला की सर मला एवढं तकलीफ देऊ नका, माझ्यावर अन्याय एवढा करू नका. अन्याय करू नका म्हणल्यावर तो खैरे दादा काय म्हणला झंझार सरांना, पप्या जरा टाटू जरा कोर्टात बोललाय, मला भांडलाय. बरं का भांडला, कशामुळे भांडला, काय बोलला? मग इथं आल्यानंतर लगेच हे काय म्हणले झंझार सर काय म्हणले खैरे दादाला की बाबा हे जरा टाटू करतोय. मग पप्याला रूम मधून काढलं, दुसऱ्या रूम मध्ये घेतलं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. पप्याला म्हणलं वैर तू टाटू करतोस म्हणला कोर्टात, काय बोलतोस म्हणला. पप्या म्हणला मी काय. खैरे दादानी असं केलेलं आहे, ज्या वेळेस गंगाराम लाला भोसलेचा दारूचा धंदा होता त्यावेळेस हप्ता महिना चालू होता. कसा महिना चालू होता? 10,000 रुपये महिना चालू होता. त्यावेळेस माझ्या भावापाशी काही पैसे नव्हते, दारूचा धंदा बंद केला. दारूचा धंदा बंद करता असताना पैशाला आले संध्याकाळच्या 11 का 12 वाजता हप्त्याला आले. भाव म्हणला मी दारूचा धंदा बंद केलेला आहे, दादा मी दारूचा धंदा बंद केलेला आहे. तो म्हणला नाही केला. मला गावले पण कळलं की तू दारूचा धंदा बंद नाही केलेला. बरं नाही केला. तो म्हणला मला दाखवून द्या तुम्ही दारूचा धंदा. नाही म्हणे तू दारूचा धंदा आतून लपून तू चालू कर. नाहीये. त्यापासून खैरे काय म्हणला की गंगाराम हे तू पैसे दिलेले नाही, दारूचा धंदा असताना तू पैसे मला दिलेले नाही, हप्ता दिला नाही तो महिन्याचा, पण मी ही कुठं ना कुठं तुझा शक्यत करून दाखवणार आहे. पण कसं शक्य तुम्ही करणार? तुम्ही जागेवर धरणार, तुम्ही जागेवर हप्ता घ्यायचा. मग कसा घ्यायचा? दारूचा धंदा दाखवायचा, मग हप्ता घ्यायचा. दारूचा धंदा नसताना तुम्ही हप्ता जर घेता त्याचा उपयोग नाहीये. आम्हाला कुठे फाशी द्या, खरं दाखवा आणि फाशी द्या गंगाराम म्हणला. मग त्या खुनसवर आज पप्यावर कारवाई केली. कारवाई करता असताना किती कारवाई केल्या? 1 गुन्हा झाला, 2 गुन्हा झाला, 3 गुन्हा झाला, 10 गुन्ह्यात पप्याला घेतात. काय घेतात? पप्याचं खरं नाही का? जे चोरी वाकितिकीचे करतात त्यांचं खरं आहे का? पैसे घेऊन त्यांच्याकडून 5-5 लाख घेतात ते खरं आहे का? पप्या पैसे देत नाही ते खरं आहे का? पप्या का पैसे देईन? पप्याचं खरं म्हणून पप्या पैसे देत नाही. वाकितिकीच्या बाजूला किसा पाकिट लागत हो, किसा पाकिटचा पैसा डिपार्टमेंटला लागतो, खायला लागतो पैसा, धंद्याला पैसा चांगला लागतो. का लागतो पैसा? आमचं सत्य, आम्ही देणार नाही पैसे. तुम्ही पैसे घेता त्यांचं खरं करता, आम्ही पैसे नाही देत म्हणजे आम्हाला खोटं करता. आम्हाला जमत नाही, आम्हाला जमत नाही. आम्हाला फक्त सुनील खैरे आणि हे झंझार सर PI मिरज गावचे एवढा त्रास दिलाय त्यांनी आम्हाला विनाकारण, काही कारण नसताना. 18 वर्षाचे पोरं, 18 वर्ष 2 महिने, 18 वर्ष महिन्याचे पोरं जेलमध्ये टाकले. त्यांच्यावर एवढे गुन्हे टाकले, विनाकारण शाळेतले पोरं आणले. तर त्या मुलाला की ही जी तिची RP टाकी त्या कुठं डवणची पोलीस, कुठं पुण्याची RCB यांनी ताबा अजून डबल चालू केलेला आहे की डबल ताबा घेऊन जर कोर्टात जर हजर करून जर रिमांड जर देत असेल तर हे जे निर्णय आम्हाला पाहिजे की आमच्या वनवासच्या लेकरांना की यांनी एवढं मारतोड करून शाने आम्हाला विनंती करून शाने आम्ही बोलू राहिले की आमच्या लेकरांना आम्ही कष्ट मोल करून शाने आम्ही चालू शकतो. ते कामावरनं उचलून आणलेलं आहे. गणेश मंगेश काळे हे घेऊन शाने त्यांना 3 महिने झाले. 3 महिन्याचे 10 केसीमधनं अजून केस टाकू राहिले. पुण्याला जेजुरी, परत आळाफाटा, जुन्नर आणि माळेगाव, दवण, धुळेगाव एवढ्या केसीमधनं पोरांना आणून फिरून आणून त्याने अजून तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.